मी आल्यामुळे किती खुश आहे बघ माझा नवरा. बघतेस ना? बघू बघू. खुश? या रमाने फार गोंधळ घातलाय ग. माझा उपास आहे म्हणून मुद्दामून आली आहे. अशी सहजासहजी खाऊ देणार नाही मला ती. ते तर आहेच ग. मी काय म्हणते, औक्षणाचं ताट घे आणि दे आनंदीच्या हातात. एकदा ओवाळलं ना की मग सगळे पांगतील. जा लवकर जा. आनंदी, हे घे, रमाचं औक्षण करून घे. ये आनंदी ये, औक्षण कर माझं. ये ये ग ये. आनंदी, करतेस ना बाळा औक्षण? हा, खूप दिवसांनी आली ग रमा आपल्या घरी. ये ये बाळा ये, कर. हो हो आनंदी, कर औक्षण. तिचा मान तिला द्यायलाच हवा. ये ये लवकर कर ना औक्षण. ये. ये म्हटलं होतं ना तुला, तुझ्याकडून औक्षण करून घेतल्याशिवाय मी या घरात येणार नाही म्हणून. बस आले आता, कर औक्षण. काय ग, कापर भरलाय? उद्या सकाळी ना यातलंच देते यांना डब्यात. बिचारे कधी नव्हे ते डबा तरी घेऊन जातील. दिवसभर उपास केलाय, वसूल नको करायला. मोबदला तर घ्यायलाच हवा. सगळे वर्षा, हा तुला आता उपासाचा मोबदला हवाय का? जिने हे जेवण तयार केलंय ती पडली तिथे चक्क येऊन, आणि ही घेऊन चालली सगळे डबे. आज पहिल्यांदा नवऱ्याला डबा देणार, तेही इथलं जेवण घेऊन जाऊ. थांब बघतेस तुला. अजून एक डब्याचा सेट लागेल. आनंदीने खूप काय काय केलंय. हा, आत्ता तर डबे भरले होते ना मी. हे काय? मी फक्त डबे भरायचा विचारच केला, भरलेच नाही. बाई गो, एका दिवसाच्या उपवासाने काय झालंय बाई माझं. या सगळ्या करंज्या घेऊन जाते. स्वर्गातनं ब्रह्मदेव जरी आला ना तरी तुझा अप्पल पोटेपणा काही जाणार नाही. येस डॉक्टर. हो हो. नाही, मी जस्ट तिला तापाची गोळी दिली. आता तिने खाल्लेलं नाहीये काही बहुतेक. हा येस येस, मी तुम्हाला कळवतो तसं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. अरे देवा 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 देवा, मला चक्कर येते रे. मला फार चक्कर येते. मी काय करू राघवा? हे सगळं ना मला टेन्शन आलंय. तुला सांगू का ना, टेन्शनमुळे मला ना ताप आलाय. बघ रे बाळा, मला ताप आलाय. ते बघ जरा, बघ. वाटतोय तुला ताप वाटतोय? काही ताप वगैरे नाहीये. तुझं अंग उलट गार वाटतंय.
कळतंय तुला? तापातलं काहीतरी कळतंय का? अरे जेव्हा माणसाला असं भयंकर टेन्शन असतं ना तेव्हा अंग गार पडतं. तो पण एक प्रकारचा तापच असतो. तुला काय कळणार आहे? मला आता काय करायचं मला कळत नाही. अरे एवढी भांडी काढून ठेवले, एवढं सगळं किचन आवरायचंय, ती भांडी घासायची, ती पोरगी पडली आहे तिथे अंथरुणावर, तुझी बहीण गेली तोंड घेऊन, मी एकट्या बाईने काय करू? मला नाही सुचत आहे. एवढं काम मला नाही सुचणार. चिंगे तू भरो. चिंगे तू जेवलीस बाळा? नाही आमचं राहू दे, आधी तुझी. वा मस्त चाललीये भरवा भरवी. कुणाची दृष्ट नको लागायला. आनंदी आनंदी काय लागलंय का? हा कोण? आनंदी काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. सांग ना त्याला मी आले या जगात परत म्हणून. त्याला आता तुझी गरज नाहीये. सांगत का नाहीयेस? ना 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 ना. आशा पहिल्यांदा थोडी आले मी. तेव्हाही आले होते. चिंगी रडत होती तेव्हा अशीच आले होते दारातून आरपार. माझी आई. वहिनी तुम्ही इथे? वहिनी तुम्ही आत कशा आलात? हे बघ आनंदी कशाला घाबरतेस? हा अगं एवढी नाटकं कशाला करतेस आनंदी? आपण काय एकमेकींना बघितलं नव्हतं का? ओळखत नव्हतो का? आपण बोललो होतो की एकमेकींशी. अगं आनंदी ऐक ऐक हे बघ ऐक तू माझं. बाकी सगळं सेम आहे ग. हे बघ घाबरतेस कशाला? काय झालं? घाबरतेस कशाला? सांगितलं ना सगळं सेम आहे. सेम एकदम. कशाला घाबरायचं?
जा तुम्ही. माझ्याच खोलीतनं बाहेर जाऊ मी? हात सोडते. ऐक ना. आनंदी, आनंदी, घाबरायचं नाही. बघ माझ्याकडे, बोल माझ्याशी, बोल. खोलते बहिणी. कोलते वहिनी नाहीये मी, रमा आहे, रमा. अजून ओळख नाही पटली? पटवून देऊ? हा. लांब व्हा. का लांब व्हा, नंतर नाहीतर काय करणार आहेस तू? हात धरून घरातनं बाहेर काढणार आहेस? नाही ना? भीती वाटते मला तुमची. लांब व्हा. जा तुम्ही. तुम्ही जाईत ना. जाईत ना. रमाताई इथं निघू जा. सो काय मग राघवराव, काल पहिल्या बायकोची तिथी, आज दुसऱ्या बायकोला बरं वाटत नाहीये. मजा आहे बाबा तुझी. अरे काय चाललंय काय हा? हे बघ, मी कुठलंही कारण देत नाहीये. हा, समजून घ्या प्लीज. राघवा, खूप बरं नाही करे आनंदीला. आई, तिला भीती वाटते, एवढंच आहे. तिला बरं वाटलं की उद्या जाईन मी माझ्या कामावर. हं? ए बाबा, आनंदीला अजून बरं वाटत नाहीये. हा, नाही बरं वाटत नाही, पण वाटेल थोड्या वेळाने बरं तिला. हं? बाबा, मी पण आज घरीच थांबते. आनंदीला माझी गरज आहे. माझ्याशिवाय तिचं कोण बघणार? अच्छा, तू शाळा बुडवून आनंदीची काळजी घ्यायला घरी थांबायचं म्हणतेस? हो, मग आम्ही काय करायचं? आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ तिची काळजी. शाळा बुडवायची गरज नाहीये. तुला बरं निमित्त मिळालं. आणि इकडे ते मी तुझे हवे ते केस बांधतो, पण शाळेत जायचं, शाळेला दांडी नाही, कळलं? हे बघ आनंदी, मला कळतंय तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय ते. रमाचा इतका मोठा फोटो आता घरात लावतोय म्हणूनच ना. अगं पण तुझ्या येण्याने रमाचं ह्या घरातलं स्थान ते तर मी नाही ना मिटवू शकत. खरं तर मला खूप आनंद झाला की रमा परत आपल्या घरात येणार. असंच नाही मी तुला जाऊ देऊ शकत. कळतंय का आनंदी तुला? मला घालवून नाही चालणार आहे. मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत, तुमच्यासोबत. आता का आपण किती बोललोय, किती फिरलोय, मग आता कशाला घाबरायचं? तेच कळत नाहीये. आपण कितीतरी वेळ बाहेर एकत्र गेलो, गणपती आणायला, भाज्या आणायला. तरीही 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 मी तुला ते कळू दिलं नाही. अगं वेडे, रस्त्यावरनं चालणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक तू एकटीच बोलतीये म्हणून तुला घाबरायचे. पण हे सगळं लपवायला मला काय काय करायला लागलं, किती कष्ट घेतलेत मी, तुला कोणी वेड्यात काढू नये म्हणून. मला कोण वेड्यात काढतील? मी सांगितलं असतं त्यांना वेडी नाही हे. हो का? मग लोकांनी विश्वास ठेवला असता तुझ्यावर? सत्य आहे ना ते,
सगळ्यांना पटवून दिलं असतं मी की तुम्ही कोणी वेड्यात काढलं नसतं मला. ही एकटीच काय बोलतीये? आई आई ऐक ना. मला वेळ नाही. इकडे. आई अगं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? माझा नवरा काय म्हणाला, मला लाडाने काय हाक मारतो हे ऐकायला मला वेळ नाही. मला टीव्ही बघू दे. अगं ऐक ना, तुला ऐकायचं नाहीये का माझं? अनावधानाने आई माझ्याकडून आई तुझ्या नवीन सुनेचं काही खरं नाही. मी आज तागे म्हणजे आता मी जे पाहिलं ना ते जर तू पाहिलं असतंस ना तर तर तूही अशीच घाबरली असतीस. काय 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 पाहिलंस तू? चल, 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 दाखव ते समोर. तू तू इथेच सांग ना. माझा विश्वास आहे सगळं तुझ्यावर. बोलतो आणि आनंदी आहे ना स्वयंपाकघरात काम करते आणि स्वतःशी एकटीच बोलतीये. मला तर वाटतं की तिला पाठवायला लागणार ठाण्याला. हा मीठ जास्त झालंय. आता काय करू या डब्याचं? हे काम करते, घरी जाते आणि आधी चायनीज ऑर्डर करते. आई मी काय म्हणते, हा डबा आहे ना हा राहू दे इथे आज. हा मी विचार करत होते की आज यांना माझ्या हातचा स्वयंपाक करून जेवायला वाटते. हा चल मी येते. चल अच्छा बाय. सुटली. ऐक मला खरंच अंदाज नाही आलाय. राहू द्या, खरंच मी काहीतरी बनवते पटकन. काही गरज नाही, काही गरज नाही दुसरा स्वयंपाक बनवायची. आहे तेच खाऊया. बस उठायचं नाही अजिबात. जेव. हो पण आईंना. तू टेन्शन नको घेऊस आनंदी, आम्हाला सवय असं जेवणाची. आणि आजी तर म्हणून आम्ही रोज बाहेरून ऑर्डर करायचो. गुपचूप जेव आधी. आत्यासारखं तोंड वाजवते. आनंदी राहू दे, जेवते मी. हा काळजी नको करू, पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा. आनंदी कसं होणार ग तुझं? खा खा ते खारट जेवण खा. ए आनंदी काय करतेस तू? हा चाकू कशाला आणलास? काय पेंटिंग फाडून मला घराबाहेर काढणार आहेस? याचं करायचं नाही. हा जास्त तू केलंस ना तर राघव चिडेल तुझ्यावरती. कशाला आणलास तू? हा काय करतेस हे? आनंदी राघवने काय केलंय तुझं? तू 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 काय त्याला मारणार आहेस की? आनंदी आनंदी काय झालं? सूर्य कशाला? सुरी ठेवते उशीखाली. माझी खूप श्रद्धा आहे. काढू नका. हे बघा कोणी काही करणार नाही, तुम्हाला काही होणार नाही. ठीक आहे ठेव. काढू नका. हा तू जाऊ ना, झोप बरं. आराम कर जा. हे सूर्य मी ह्यांच्या उशीखाली. माझ्याच नवऱ्याला माझ्यापासून वाचवण्यासाठी ही सुरी ठेवलीस? तुला काय वाटलं मी त्रास देईन त्याला? त्याने जेव्हा भोपळी मिरची खाल्ली ना तेव्हा तुला जसा त्रास झाला तसाच मलाही त्रास झाला. माझं पेंटिंग खराब झालं म्हणून तो अस्वस्थ झाला, त्याचा त्रास मलाही झाला. मी काही त्याला त्रास नाही देते आणि तसं तर मी तुलाही त्रास देत नाहीये, उलट मदतच करतेय. कसली मदत? हे काय भेंडी चिरून देते ना. हे बघ
उद्याला अजिबात उशीर व्हायला नको हो जेवायला. मी सगळ्या भाज्या चिरून ठेवते, तू उद्याला पटापटा फोडणी टाक. तुम्ही का करतायत हे सगळं? तुमच्यामुळे स्वयंपाक बिघडला माझा. काय? नाही म्हणजे सतत तुमचा विचार असतो डोक्यात. असं वाटतं की अचानक तुम्ही समोर याल, माझ्या दारात नाही याल, भिंतीत नाही याल. मी कुणाला सांगू हे सगळं? तुमच्यामुळे कुठेच लक्ष लागत नाही माझं. तुरटी पेटली काय त्या धुरात तिचा तोंड दिसताला आणि त्या धुरामुळे भूत पळान सुद्धा जात आला. अगं काय आहे? अगं कसला दूर आहे? आई तुरटी आहे तुरटी. का ग? तुरटी काय बघू मला. तू कुठे बघू मला पाणी दे चल. डोळे चुरचुरतायत ग. अगं पंखा लावा ग कोणीतरी. हे बाई इथे इथे. हा सांग आनंदी, मला घरातनं बाहेर काढायला करतेस ना तू हे सगळं? पण यानं थोडीच जाणार आहे मी. काय ग? काय केलंस? काय? हे ते मच्छर घालवण्यासाठी. एवढं? हो, घरात खूप मच्छर झालेत ना म्हणून. मच्छरांसाठी एवढा दूर? सगळे मुंबईचे मच्छर घालवायचे का? दारोगाकी तुरटीचा उपाय फेल गेलो. काय सांगते आनंदी, तुरटीचा उपाय फेल गेलो? अगे बाये, इतकी बाये भूता मी बघलय, जुन्या जाणता हाड्या माझा इतके उपाय केलंय, पण आता फेल कसो काय गेलो? ही बाई नाही, अशी तशी नाही, बरी हट्टाक पेटलेली बाई असा. हा, ती अशी तशी जाऊची नाही. आता तुका आनंदी काय सांगते त्या लक्ष देऊन आहे. चांगले झणझणी तिखट मिरचे त्या तोरणाक बांध, मग बघ कशी जादू होता ती. माझ्या घरावर ज्या कोणाची वाईट नजर आहे ती व्यक्ती निघून जाऊ देत. आई, अहो धूप पेटवलाय, प्रार्थना करूयात. हात जोड. शुभम करोति कल्याणम, शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमोस्तुते. मला माहिती आनंदी, तू काय मागत असणार देवाकडे. असं माझ्याच माणसांना हाताशी धरून मला या घरातनं बाहेर काढण्यासाठी तू देवाकडे प्रार्थना करत असशील ना. आणि राघव, चिंगी, तुम्ही पण तिच्यासोबत लगेच उभे राहिलात. आनंदी, तू चुकतेस. बरोबर करत नाहीयेस तू. हे चुकतेस, हे चुकतेस तू. बरोबर करत नाहीयेस. माझं घर आहे, माझ्याच घरातनं बाहेर काढतेस मला. बरोबर करत नाहीयेस तू आनंदी.
हे बाय माझे दरवाजा उघडा कसा? ए बाबा, हा? आम्ही शुभम करती म्हणतोय, तू पण चल ना. अच्छा, अरे वा, चांगली गोष्ट आहे. ओके, चल ना. हा हा थांब, मला हे ठेवू तर दे. अयो, हळू. पडलं. म्हणजे गेल्या त्या? देवी, आज तुझे घट बसवून माझ्या परीने तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करते. माझ्या घरावर, संसारावर आलेलं सगळ्यात मोठं संकट तू दूर केलंस. तुझे आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी असू देत. ज्यांच्या या जगातून जाण्यामुळे त्यांचा संसार माझा झालाय, त्या रमाताईंसमोर हा संसार कसं काय केला असता मी? पण तू माझ्या पाठीशी होतीस, त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. रमाताई जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखी ठेव. पण या घरावर त्यांची छाया नको. हा संसार सांभाळण्याचं मला बळ दे आणि तुझे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. झालं, चिंगी रेडी. बघूया इकडे ये. बेटा, आहा किती सुंदर. अगं, इतकं सुंदर बांधले ना तुझी वेणी, मला या जन्मात तरी जमलं नसतं. आई, बघितलंस का आनंदीने किती छान वेणी बांधली आहे? कशी दिसतेय मी? मस्त दिसतेय ना मी? आई, जर तू असतीस तर माझे केस असेच बांधून दिले असतेस ना? चिंगे, खरंच खूप गोड दिसतेस. तुला माहितीये तुझे केस किती लांब आहेत ना, तसेच एकेकाळी तुझ्या आईचे पण तेवढे लांब केस होते. रमा, आज चिंगी मला चक्क ओरडलीये. मला उशीर झाला ना याला म्हणून. पण मला उशीर काय झाला माहितीये? आज एक खूप मोठी केस जिंकलोय मी. हा, आईला चांगलं माहितीये. रमा, आठवतं ना, तू नेहमी म्हणायचीस टेन्शन घेऊ नकोस, आणि आता मी केस जिंकलो. आता जर असतीस तर हेही म्हणाली असतीस, मी सांगितलं की तसंच बोललास ना, तसंच केलंस ना. हे नेमकं तू माझ्यामुळे रमाताई निघून गेल्या, पण ह्या दोघांना रमाताईंची किती गरज आहे. मी चूक तर नाही ना केली रमाताईंना परत जायला सांगून? सोबत गरबा खेळली असती, मग मला काही पार्टनरची गरजच नसती. अगदी बरोबर. तुझी आई गरबा काय खेळायची माहितीये, सगळ्यांना मागे टाकायची ती. आणि तू रे? मला आई शिकवायची, पण तुझ्या आईसारखा गरबा कधी मला जमला नाही. एकदा तर मला निक्षून सांगितलं, आता पुढच्या वेळेला ना 1 महिना आधीपासूनच प्रॅक्टिस घेणार आहे मी तुझी. मग काय झालं? आईने शिकवला का तुला गरबा? घाई झाली होती तिला निघायची, गेली ते. चला पटकन गच्चीवर जायचंय ना, घट बसवलेत, सगळ्यांना बोलवलंय. अहो, येताय ना तुम्ही? हा, तुम्ही वा पुढे, मी फ्रेश होऊन येतो. आनंदी, मी आलेच. चिंगी, एकटी कुठे निघालीस? ते मी आजी आजोबांना बोलवायला जातेस? ठीक आहे, घेऊनच यायचं हा त्यांना. हो.
आई ताई आवरलं तुमचं? निघूयात? हो हो आलो. चल गं, वर्षाचं लवकर चल 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 हा. चल ये आनंदी, ये. हो. चिंगीच्या आजोबाचं आता वय झालंय. आम्हाला नाही ना चिंगीसारखा टणा उड्या मारता येत, चिंगीसारख्या उड्या मारून बेल वाजवता येत. आणि काय ग चिंगूबाई, एवढी छान छान नटून चालली आहेस कुठे तू? आज गरबा आहे ना. आणि हो आजोबा, कसा दिसतोय माझा ड्रेस? अरे वा, खूप छान. आणि माझे केस मस्त बांधलेत ना. अगं प्रश्नच नाही. आज मजा आहे बाबा एका माणसाची. मस्त मस्त ड्रेस काय घातलाय, छान छान बिणी काय बांधली आहे. अरे माझं गोड ते. आनंदीने बांधलेत. बाबाला जमत नव्हते म्हणून बांधले तिने. अरे बापरे, हे कोण आले आमच्याकडे? चिंगी. चिंगी होय. मी तर तुला ओळखलंच नाही. असं कसं? तू तर मला ओळखलंच असशील. गंमत करतेस ना माझी? किती सुंदर दिसतेस. कुणाची नजर लागायला नको. आजीची भलतीच माया आहे नातीवर. कडाकडा आवाजाला बोटांचा. असणारच ना. आपल्या रमाची सगळी माया आता ह्या पोरीवर आहे. आजी, आज टेरेसवर गरबा नाईट आहे. आज मी गरबा खेळणार आहे. मला गरबा खेळताना बघायला याल? या ना प्लीज. हो, यांचं ठणाणा म्युझिक सुरू व्हायच्या आधी आपण झोपलेलं बरं. नंतर यांचा गरबा सुरू व्हायचा आणि आपली झोप मोड. अहो तुम्ही गोळी घ्या आधी. हे घ्या. अहो मला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय तुला? गरबा बघायला जायचंय. अहो किती कौतुकाने बोलावलंय पोरीने आपल्याला. आपण गेलो नाही तर तिला वाईट वाटेल हो. माझ्या नातीच्या समाधानासाठी मी गेलोही असतो, पण तिचा बाप आणि त्याची ती लाडकी बायको, वर गेल्यावर तिचं तोंड बघावं लागेल. ती असेल ना तिकडे, आणि तिला तर काय नाचायचीच आवड आहे. कुठेही जायची गरज नाही. गप झोप. आनंदी, तू नको मध्ये पडू. तू आत्ता आलीस, तुला नाही माहिती ती किती मस्तीखोर आहे ती. वहिनी, तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो. चिंगीने मुद्दाम नसेल केलं. मुलं खेळतायत, लागलं असेल चुकून. पण शिकवायचं ना तिला नीट खेळायला. बरोबर आहे. आता लागलं ना त्याच्या हाताला. त्याची उद्या एक्झाम आहे. उद्या परीक्षेला कसा जाणार तो? वहिनी खरंच सॉरी. काय कोण सॉरी म्हणायला सांगताय? कशाला सॉरी म्हणतो? काय कोणाचं खाल्लंय का मी? कशाला सॉरी? ती पोरगी एकटी आहे. तिची आजी आहे तिच्यासोबत, तिचे बाबा आहे, तिची आई आहे. काय वाटलं काय तुम्हाला? अहो मग तिला सांगायचं ना नीट खेळायला. तिच्यावर ओरडायचं काम नाहीये. तुझ्या मुलाला नाही गरबा शिकवतायत तुला नीट? त्याला शिकव पहिले. माझा मुलगा नीटच खेळत होता. येतो तुला गरबा खेळता, येतो तुला गरबा खेळता. काहीही बोलते. वहिनी खरंच सॉरी. आनंदी, आता सॉरी बोलून काय फायदा? राहू दे श्री, जा तू तिकडे खेळा एकटा. येऊ नको इकडे, जा. परत येऊ नको. बाबा, हा, आनंदी, मी नाही केलं मुद्दाम. आम्हाला माहितीये बाळा. तू नको या गोष्टीचा विचार करू. जा तू खेळ जा. मला ते लेफ्ट राईट जमत नाही. कशाला जुन्या गोष्टी उगाळायच्या मालतीताई? रमा आहे का इथे? आहे का? नाही ना. मग जे आहे ते स्वीकारा. तुमच्या चिंगी सोबत खेळते ना आनंदी, त्यात आनंद माना. खेळताय? चला.
पकडता घ्या दोघे जणी खेळू भिडी भिडी. बरं राहिलं. हे आनंदी, आपण बाबाला पण बोलवूया का? बघ ना कसा एकटाच उभा आहे. जाऊ दे, आपणच खेळूया, तो नाही येणार. येऊन थांबलो. रेवा, दोन मन जुळली ना की जीव एक होतो. म्हणूनच आज माझा जीव तुझ्यामध्ये आहे. राघव, राघव, समजत नाहीये काय झालं? ये जरा ये. 4 गोष्टी सांगाव्या लागतील. काय चाललंय तुझं लक्ष कुठे असतं? हा, आई लक्ष होतं माझं तिच्याकडे. लक्ष होतं तर मग कसं लागलं ग तिला? बोलतेय ना मी. थोबाड बंद ठेव. खेळायचं होतं तुला. हा, स्वतःची हौस भागवायची होती. त्या पोरीचं काही झालं तरी चालतं तुला. चिंगी, खूप त्रास होतोय का? दुखतंय का? थांब, मी फुंकर मारते. हा, तिकडे काय बघते? हा, माझ्याशी बोल ना. तिकडे काय बघते? कळतंय का तुला मी काय सांगते ते? आजी, तू आनंदीला का ओरडतेस? तिनेच मला शिकवलं होतं सगळं व्यवस्थित, पण मीच चुकले. ते लेफ्ट राईट माझी ते गडबड झाली ग, त्यामुळे मला लागलं. तिला ओरडू नकोस ना प्लीज. चिंगी, आता तू पण तिची बाजू घ्यायला लागलीस. मला नाही हा आवडलं हे. ए वर्षा, या चिंगीला घेऊन जा आधी. मला नाही जायचंय. काय तुझं? दे इकडे. आहे ना, अगं, बघते एकदाच तुला काय लागलंय बिगलं. औषध लावतोय. माझी रमा असती ना तर असं हे झालं नसतं. फुटफुटल्या मालतीबाई काहीतरी. समोर असतं तर बोलूनच दाखवलं असतं मला. हे सगळं तुझ्यामुळे, तुझ्यामुळे चाललेलं आहे. कसं सांगू यांना? या सगळ्याला कुठेतरी रमाताई कारणीभूत आहेत ते. रमा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आठवणी सोडून गेलीस का? प्रत्येक सणाला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला मला सतत या गोष्टीची जाणीव होत राहते की मी तुझ्याशिवाय खूप एकटा आहे. तू निघून गेलीस, पण सोबत त्या राघवला घेऊन गेलीस. तुझा राघव, ज्याच्यामध्ये जगण्याचा उत्साह होता.
सगळ्यांसोबत तो दिलखुलास गप्पा मारायचा, हसायचा, खिदळायचा. रोज सकाळी उठल्यानंतर पहिली हाक मारायचा ती रमा. तुझ्या हातच्या चहाचा आस्वाद घेत राहायचा. हा तो राघव नाही. आता उरला तो फक्त चिंगीचा बाप आणि या घरची जबाबदारी असणारा एक पुरुष. बस. आयुष्य अजून खूप उरलंय. पण तुझ्याशिवाय मी कसं जगणार मला नाही माहिती. एकदम चुप. काय झालंय काय? हा दादा हे बघ ना, हिच्या हाताला लागलंय रे. आणि काय झालंय माहितीये का, वरती ना माझं फेवरेट गाणं लागलंय, त्याच्यावर मला गरबा खेळायचंय. मी जाते. काय लागलं? काठी लागली ना? सांभाळून खेळायचं असतं ना बाळा. थांब, त्याला औषध लावूया.